अवयव पद्धतीने खूप सोपा आहे. तर आपण अवयव पद्धत म्हणजे काय हे जाणून घेऊ. आता काय करायचं आपल्याला 54चे असे अवयव पडायचे, 54चे असे अवयव पडायचे की त्याची बेरीज किती आले पाहिजे, -15. 54चे असे अवयव पाडायचे की त्याची बेरीज किती आले पाहिजे, -15. तर काय किती येतात, 9 सकी 54, 6 9 54, 6 9 54. आता काय करायचं, इथं -15 आणण्यासाठी दोन्ही याला अवयवाला किती द्यावं लागेल आपल्याला, -6 आणि -9 दोघांची बेरीज केली तर -15. तर असे अवयव पडायचे. याचे 54चे अवयव असे पडले की त्याची बेरीज किंवा -15. तर आता x वर्गला x वर्ग -15x घ्यायचे का नाही, 15x घ्यायचे. x वर्ग, आता इथं अवयव पडलेले हे दोन अवयव इथं घ्यायचे. -10x वजा 9x अधिक 54 बरोबर 0. आता काय करायचं, इथला x काय करायचं, कॉमन काढायचं बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर. कंसाच्या मध्ये काय घ्यायचं, x वजा 6 एका ब्रॅकेट मध्ये. इथले 9 काय करायचं, -9 कॉमन काढायचे. आणि इथं काय करायचं, x वजा, आता इथं बघा प्लस मायनस मायनस होते आणि 9 न या 54ला भागाकार करायचा. किती होते, 9 सकी 54 बरोबर 0. एक समजून घ्या, हे जो आपण अवयव पाडल्याच्या नंतर सगळे आपण हे गणित सोडवताना -6 आणि -6 दोन ब्रॅकेट मध्ये जर आलं तर आपलं बरोबर आहे म्हणून उत्तर जाणून घ्यायचं. आता इथं काय करायचं, x इथला 1 वजा इथले -9 एका ब्रॅकेट मध्ये, या दोघा कॉमन पैकी एक घ्यायचं, x वजा 6 बरोबर 0. आता काय करायचं, x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता काय करायचं, x बरोबर, आता इथं काय आहे, मायनस मध्ये आहे, इकडे गेला प्लस मध्ये, आणि किंवा x बरोबर हे मायनस मध्ये आहे, तिकडे गेला बरोबर तिकडे प्लस मध्ये. x बरोबर 9 किंवा x बरोबर 6 हे काय आहे, समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे. काय आहे, वर्ग समीकरणाची, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहे, तर x बरोबर 9